प्रेज लॉर्ड चर्च, आपणा सर्वांचं ख्रिस्त येशूमध्ये या सायंकाळच्या बायबल स्टडीमध्ये स्वागत आहे. प्रियांनो, आपण देवाच्या वचनातून पास्टर आपल्याला काही गोष्टी शिकवत आहे आणि आज पास्टर आपल्याला प्रेषितांची कृत्य याचा 2रा अध्याय 16 आणि 17 वचन मी आपणासाठी वाचतो. परंतु योएल संदेष्टाने जे सांगितले होते ते हे आहे. देव म्हणतो, शेवटल्या दिवसात असे होईल की मी मनुष्यमात्रावर आपल्या आत्म्याचा वर्षाव करील. तेव्हा तुमचे पुत्र व तुमच्या कन्या संदेश देतील, तुमच्या तरुणास दृष्टांत होतील व तुमच्या वृद्धास स्वप्ने पडतील. या वचनाप्रमाणे देवाचं वचन सांगतं की मी मनुष्य मात्रावर आपल्या आत्म्याचा वर्षाव करेल. प्रियांनो, हा शेवटचा शेवटचा काळ आहे. प्रियांनो, देवाने त्याच्या आत्म्याचा वर्षाव तुम्हावर आणि माझ्यावर केलेला आहे. आज तुम्ही आणि मी स्वीकारण्यास तयार आहोत का? प्रियांनो, ही वेळ आहे देवाच्या आत्म्याचा, देवाच्या वचनाचा स्वीकार करण्याचा, देवाच्या आत्म्याचा स्वीकार करण्याचा. प्रियांनो, आपले डोळे बंद करूया आणि आपण प्रार्थना करूया. स्वर्गीच्या पित्या, आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो दे बापा. या वचनाप्रमाणे दे बापा, तू शेवटच्या दिवसामध्ये दे बापा आपल्या मनुष्य मात्रावर तू आपल्या आत्म्याचा वर्षाव केला आहे दे बापा. आणि दे बापा, तो पवित्र आत्मा आमच्यामध्ये आहे दे बापा. आम्ही ते स्वीकारत आहोत दे बापा. आम्ही प्रार्थना करत आहोत दे बापा, ज्या कोणी आत्म्याचा स्वीकार केला नाही, पवित्र आत्म्याचा स्वीकार केला नाही, त्यांनी आज पवित्र आत्म्याचा स्वीकार करावा, देवबापाचा स्वीकार करावा, असं घडून येऊ दे. तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो. प्रभू येशू ख्रिस्तात नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन. का नाही प्रियानो, ही वेळ घेऊया आणि पास्टर पुढे येत असताना आपण जोरदार टाळ्या वाजून त्यांचं आणि वचनाचं आपण स्वागत करूया. आमेन, आमेन. धन्यवाद. थँक्यू जीसस. प्रेज द लॉर्ड. प्रभूच्या नावाला धन्यवाद. आणि तुम्हा सर्वांचं ख्रिस्त येशूमध्ये परत एकदा इथं स्वागत आहे आजच्या ह्या सायंकाळच्या बायबल स्टडीमध्ये. प्रियांनो, आपण मागील काही दिवसामध्ये पवित्र आत्म्याचं कार्य आणि पवित्र आत्मा हा विषय आपण शिकत आहोत. ॲक्च्युली हा विषय नाही आहे, परत परत सांगतो, पण कधी कधी शास्त्र अभ्यास म्हटल्यानंतर विषय हा शब्द येऊन जातो. पण पवित्र आत्मा हा व्यक्ती आहे आणि त्या व्यक्तीची वैयक्तिक ओळख असणं खूप गरजेचं आहे. देवबापाने, प्रभू येशू ख्रिस्ताने आम्हाला स्पष्ट सांगितलं, मी जातो आणि मी पराकलेत पाठवेल आणि तो येईल आणि तुम्हाबरोबर राहील आणि तुम्हामध्ये वस्ती करेल. आणि प्रियांनो, पेंटिकॉस्टच्या दिवशी तो पवित्र आत्मा सामर्थ्याने उतरून आला. 120 लोकांवर तो उतरून आला. ते आत्म्याने भरले. त्या ठिकाणचे लोक जे होते ते सर्व विचार करत होते की हे जे लोक आहेत हे दारू प्यायलेले आहेत. आणि मग पेत्र त्या ठिकाणी उभा राहून सांगते की ऐका, हे दारू प्यायलेले नाही आहे, जे भविष्यवाद्याने अगोदर सांगितलेलं आहे. आपण आत्ता ते वचन वाचूया परत एकदा. प्रशांतची कृत्य याचा 2रा अध्याय 16 आणि 17 वचन. आणि तो जे म्हणतो आहे ते समजून घेण्याची गरज आहे. फार महत्वाची गोष्ट आहे. प्रशांतची कृत्याचा 2रा अध्याय 16 वचन. परंतु योएल संदेष्टाने जे सांगितले होते ते हे आहे. पहा, जे काही तुम्ही पाहता पवित्र आत्म्याची ओतणी झाली, हे संदेष्टाने जे सांगितलेलं ते आहे. लक्षात ठेवा प्रियांनो, जे भविष्यवाणी झालेली आहे ती भविष्यवाणी पूर्ण होत आहे. ती भविष्यवाणी इथंच पूर्ण होणार नाही आहे. जशी पवित्र आत्म्याच्या आगमनाबद्दलची भविष्यवाणी पूर्ण झाली, प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्माविषयी पूर्ण झालेली पाहायला मिळतं. भविष्यवाणी येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभाच्या कार्याबद्दल पूर्ण झालेली पाहायला मिळतं. भविष्यवाणी येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थानाबद्दल झालेली पूर्ण मिळतं. तसंच भविष्यवाणी अजून एक होणार आहे की त्याच्या आगमनाविषयी, त्याच्या परत येण्याविषयी जी भविष्यवाणी ते पूर्ण होईल. पण ह्या ठिकाणी पवित्र आत्मा आला, ती भविष्यवाणी योएल संदेशाने सांगितलेली आहे ती पूर्ण होत आहे. पुढं काय म्हणतो तो? देव म्हणतो, शेवटल्या दिवसात असे होईल की मी मनुष्य मात्रावर आपल्या आत्म्याचा वर्षाव करीन. तेव्हा तुमचे पुत्र व तुमच्या कन्या संदेश देतील, तुमच्या तरुणास दृष्टांत होतील. आमेन. व तुमच्या वृद्धास स्वप्ने पडतील. फार महत्वाची गोष्ट आहे. 3 गोष्टी इथं सांगितलेल्या आहेत. ते संदेश देतील. आणि मागच्या आठवड्यामध्ये मागच्या दिवसांमध्ये मी संदेश देणं, गिफ्ट ऑफ प्रॉफिसीबद्दल बोललो. आणि संदेश देणं महत्त्वाचं आहे. पण तुमच्या तरुणांना दृष्टांत होतील. आता आज मी त्या दृष्टांताबद्दल बोलणार आहे. जो दृष्टांत हा जो शब्द आहे, विजन हा शब्द आलेला आहे. त्या ठिकाणी इंग्लिशमध्ये त्याला मूळ भाषेमध्ये होरॅसिस
HORASIS असा शब्द वापरलेला आहे. त्याचा अर्थ द ॲक्ट ऑफ गेझिंग, एखाद्या गोष्टीकडं पाहण्याचं, लक्षपूर्वक पाहण्याचं, और इन्स्पायर्ड अपीरन्स, किंवा एखादी गोष्ट जी तुम्हाला प्रदीप्त झाली, इन्स्पायर्ड झालेली आहे, ती तुमच्या अंतःकरणामध्ये आणि ते तुम्हाला दर्शन म्हणून दिसत आहे. ओके, किंवा साईट, दृष्टी किंवा दृष्टांत, असे शब्द ह्याला वापरण्यात आलेले आहेत. ओके, आणि त्याचा अर्थ होरॅसिस हा आलेला आहे. प्रियांनो, बऱ्याच वेळा आणि हा दृष्टांताबद्दल गैरसमज बऱ्याच लोकांना होतात. बरेचसे लोक म्हणतात की पास्टर, अजून मला दृष्टांत झालेला नाही आहे माझ्या सेवेबद्दल, माझ्या जीवनाबद्दल. आणि मग लोकांना असं वाटतं की दृष्टांत म्हणजे काहीतरी चित्र दिसेल, काहीतरी अशी गोष्ट दिसेल की एकदम जशी यशाने तो दृष्टांत पाहिला, देवाला त्या उच्च स्थानी बसलेलं, सिंहासनावर बसलेलं, त्याचे डोळे उघडले गेले आत्मिक जीवनामध्ये, आणि त्यांनी ते पाहिलं. आणि मग त्यांनी पाहिलं की दिव्यदूत परमेश्वराला पवित्र 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 असं म्हणतायत. आणि मग असं लोकांना समज आहे की तसा दृष्टांत झाला म्हणजे दृष्टांत. प्रियांनो, खरं पाहिलं तर ते तसं नाही आहे. तरुणांना दृष्टांत होतील. आता बऱ्याच वेळा हा एक अजून मोठा गैरसमज आहे की तरुण म्हणजे कोण. ह्या ठिकाणी प्रियांनो, आत्मिक जीवनामध्ये तारुण्य हे एक वेगळी गोष्ट आहे. ओके, जर तुम्ही योहानाच्या पहिले पत्रामध्ये गेलात तर त्या ठिकाणी 3 प्रकारचे लोक सांगितलेले आहेत: बाळकं, तरुण आणि वडील. ओके, योहानाच्या पहिले पत्र याचा 2रा अध्याय आणि त्याच्यामध्ये मला वाटतं 12 वचनापासून पुढं त्या ठिकाणी 12 ते 14 वचनामध्ये लेकरं, बाप आणि तरुण यांची व्याख्या दिलेली आहे. पहा बरं काय त्या ठिकाणी पाहायला मिळतं. मुलांनो, मी तुम्हास लिहितो, कारण त्याच्या नावामुळे तुमच्या पापांची तुम्हास क्षमा झाली आहे. आता लेकरं म्हणजे कोण? जे प्रभूमध्ये नवीन. मग ते पापांची क्षमा झालेली आहे ज्यांना हे माहीत आहे. कदाचित तो लेकरू 60 वर्षाचा पण असू शकतो. प्रभूमध्ये नवीन आहे, आत्मिकरित्या नवीन आहे. अशा लेकरांबद्दल देखील हे आत्मिक प्रियांनो लेकरं आहेत. बायबलचं वचन सांगतं, जितक्याने त्या नावावर विश्वास ठेवला तितक्याच त्यांनी देवाची मुले होण्याचा अधिकार दिलेला आहे. जितक्याने त्या नावावर विश्वास ठेवला, जितक्यांनी त्याचा स्वीकार केला आणि त्या नावावर विश्वास ठेवला, त्यांना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावावर विश्वास ठेवणारा देवाची मुलं होण्याचा अधिकार मिळाला. पण जर तुम्ही फक्त लहान मुलंच म्हणून जीवन जगणार असाल तर ते चांगलं नाही आहे. तुम्ही तरुण बनायला पाहिजे. वाचत जाऊ, पुढं वाचत जाऊ. हा, बापांनो, मी तुम्हास लिहितो, कारण जो प्रारंभापासून आहे त्याला तुम्ही ओळखता. तरुणांनो, मी तुम्हास लिहितो, कारण जो दुष्ट त्याला तुम्ही जिंकले आहे. पण या ठिकाणी बापांना लिहिलेलं आहे. बापांना देवाची ओळख आहे. तसं लेकरांना देखील ओळख आहे बरं का. पुढच्या 14 वचनात लिहिलेलं आहे, बापांना देवाची एक विशिष्ट ओळख आहे. त्यांना माहिती आहे देव काय आहे. ओके, तरुणांना शक्ती आहे की ज्यांनी दुष्टावर विजय घेतलेला. 13 वचन. हा, मुलांनो, मी तुम्हास लिहिले आहे, कारण तुम्ही पित्याला ओळखता. आता या ठिकाणी लहान मुलांना देखील पित्याला ओळख, पित्याची ओळख, पण ही मर्यादित ओळख आहे प्रियांनो, लक्षात ठेवा. ते ओळखतात, स्वर्गीय बापाची ओळख होते, पण ती मर्यादित ओळख होते. ओके, त्यांची ती ओळख ही विशेषतः त्यांच्या आईवरून किंवा त्यांच्या जे लोक त्यांना प्रभूमध्ये आणतात त्यांच्याकडं पाहून जास्त ते अवलंबून असतात. ह्या जगातील कनेक्शन्सवर, रिलेशन जे प्रभूमध्ये त्यांना घेऊन येतात, मग ते प्रार्थना करतात, पण त्यांना डायरेक्ट देवबापाची ओळख ही कमी प्रमाणामध्ये आहे. लेकरांचे ते गुण आहेत. पुढे जाऊया. हां, बापांनो, मी तुम्हास लिहिले आहे, कारण जो प्रारंभापासून आहे त्याला तुम्ही ओळखता. वडिलांना किंवा बापांना 2दा हे स्टेटमेंट केलेलं आहे की तुम्हाला त्याची ओळख आहे. जो प्रारंभापासून आहे त्याला तुम्ही ओळख. प्रारंभापासून जो आहे
त्याला तुम्ही ओळखता. हे दोनदा स्टेटमेंट केलेलं आहे. ओळख ही डेप्थमध्ये ओळख आहे, देवबापाची खोलामध्ये असलेली ओळख आहे. आणि मला सांगू द्या प्रियांनो, ती ओळख एका दिवसात होत नाही. ती ओळख होण्यासाठी काही दिवस लागतात. पण पुढची गोष्ट, बापांनो, मी तुम्हास लिहिले आहे, कारण जो प्रारंभापासून आहे त्याला तुम्ही ओळखता. तरुणांनो, मी तुम्हास लिहिले आहे, कारण तुम्ही बलवान आहात. तुमच्या ठाई देवाचे वचन राहते आणि त्या दुष्टाला तुम्ही जिंकले आहे. ऐका तरुणांनो, तुम्ही बलवान आहात आणि तुमच्यामध्ये देवाचं वचन राहतं. ऐका माझ्या भावांनो आणि बहिणींनो, तरुण कोण आहेत? ज्यांच्या जीवनामध्ये देवाचं वचन आहे, हे तरुण आहे. आणि मी हे दृष्टांताबद्दल सांगत असताना तुमच्या तरुणांना दृष्टांत होतील, फार महत्वाचं आहे. कसं काय दृष्टांत होतील? ओके, फार महत्वाचं आहे प्रियांनो. कारण जोपर्यंत आम्हाला ह्या गोष्टी समजत नाही, तुमच्या तरुणांना देवाच्या वचनानुसार दृष्टांत होतील. ओके, पहिले शमूएलाचं पुस्तकाचा 3रा अध्याय आणि मला वाटतं 3रं वचन फार, एक मिनिट, आपण त्यामध्ये काही गोष्टी पाहूया. आपण 7वं वचन वाचूया. अद्यापि शमूएलास परमेश्वराची ओळख झाली नव्हती आणि परमेश्वराचा आदेश त्याला झाला नव्हता. परमेश्वर आदेश म्हटलेलं आहे. रमाबाईच्या भाषांतरातून वाचतो, शमूएलाने अजून यहोवाला ओळखले नव्हते आणि यहोवाचे वचन अजून त्याला प्रगट झाले नव्हते. ओके, पहिलं वचन वाचा, त्यातलं सर्वात पहिलं वचन. शमूएल बाळ एली समक्ष परमेश्वराची सेवा करीत असे. आता तुम्हाला सर्वांना माहिती आहे, शमूएल बाळाचा जन्म जो आहे हन्नाच्या प्रार्थनेने झालेला आहे. ओके, तो एलीच्या बरोबर सेवेसाठी समर्पित केलेला होता. पुढे वाचूया. हा, त्या काळी परमेश्वराचे वचन दुर्लभ झाले होते. मार्कआउट करा, त्या काळी देवाचे वचन दुर्लभ झाले होते. म्हणजे काय हो? वचन उपलब्ध नव्हतं. मंडप होता, सेवा होती, पण वचनाचं कार्य करणारं जे याजकाला जबाबदारी ते काम नव्हतं. पुढं, हा, त्याचे दृष्टांत प्राय होत नसत. त्यांचे दृष्टांत वारंवार काही दर्शन होत नव्हते, तेव्हा देवाचं दर्शन तिथं होत नव्हतं. ऐका प्रियांनो, वचन आणि दृष्टांत हे एकमेकाला जोडलेले आहेत. मला तुम्हाला एवढंच सांगायचं, देवाचं वचन आणि दृष्टांत हे एकमेकाला, ज्या वेळेला तुम्ही देवाच्या वचनामध्ये राहता, तुम्हाला देवाचं दृष्टांत व्हायला लागतं. देवाच्या दृष्टांत, आता हा दृष्टांत म्हणजे प्लीज तुम्हाला काहीतरी एकदम चित्र दिसलं पाहिजे. माझ्या जीवनामध्ये मी जेव्हा प्रभूमध्ये नवीन आलो होतो, ओके, आणि मला अजूनही आठवतं की मी प्रभूचा स्वीकार केला होता, नवीन होतो, 1986-87ची वेळ असेल, आणि मी एका सेल ग्रुपला जॉईन होतो. आणि त्या सेल ग्रुपमध्ये एकदा त्यांनी सुवार्तेबद्दल खूप सांगितलं, आणि मी म्हटलं देवापा तू असं का नाही करत, तू हे आकाश असं गुंडावून बाजूला करून टाक, स्वतःला दाखव जगाला, लोकांना पाहू दे तुला. आणि त्यावेळेला प्रियांनो माझ्यासाठी ते दार उघडलं. आणि मी पहिल्यांदा सायकलवर होतो, सायकल चालवत होतो, आणि मी अचानक आकाश गुंडावून बाजूला गेलं आणि देव परमेश्वराला मी सिंहासनावर बसलेलं पाहिलं. अद्भुत सिंहासन, म्हणजे मी अजूनही ते दर्शन विसरू शकत नाही. देव परमेश्वर वाकून माझ्याकडं पाहत होता. ओके, ते दर्शन मला झालं, ते माझ्या हृदयात लिहिलं गेलेलं आहे. पण त्या दर्शनानंतर मला अशी काही दर्शन कधी परत फार मोठ्या प्रमाणामध्ये दिसले नाही देवाचं, बरं का, दृष्टांत झाले नाही. पण प्रियांनो, देवापानी काही गोष्टी मला शिकवल्या. आज मी तुम्हाला सांगतो, तरुण पवित्र आत्मा येईल, आणि जे तरुण आहेत त्यांना दृष्टांत होतील. हे दृष्टांत काय? दृष्टांत फार महत्वाचे आहेत.
माझ्या भावानं बहिणींनो, बायबलचं वचन म्हणतं जिथं दृष्टांत नाही लोक सैरा वैरा पळतात. नीतिसूत्राचं पुस्तकाचा 29 अध्यायाने 18 वचन वाचा. नीतिसूत्र पुस्तकाचा 29 अध्यायाने 18 वचन फार महत्वाचं वचन आहे. लक्षात ठेवा, त्या काळी दृष्टांत होत नसत, कारण देवाचं वचन दुर्लभ होतं. तुमचे तरुण दृष्टांत पाहतील. ते तरुण जे वचनामध्ये बलवान आहेत त्यांना तरुण म्हटलेलं आहे. आता नीतिसूत्रे 29:18 काय म्हणतं पहा. ईश्वरी दृष्टांत न झाल्यास लोक अनावर ईश्वरी होतात. दृष्टांत न झाल्यास लोक अनावर होतात. लोक अनावर होतात. इंग्लिशमध्ये म्हटलं वेअर देर इज नो विजन पीपल पॅरिश. जे त्याचं लिटरल भाषांतर जर करायला गेलो, जेव्हा दृष्टांत होत नाहीत लोक नाश पावतात. एका भाषांतरात म्हटलेलं आहे जिथं दृष्टांत नाही तिथं लोक सैरावैरा पळायला लागतात. हे कसले दृष्टांत आहे? ही रियालिटी आहे प्रियांनो, की आम्हाला दृष्टांताची गरज आहे. आणि हा दृष्टांत इनफॅक्ट काही लोकांना गैरसमज असल्यामुळं त्यांच्या जीवनामध्ये, त्यांच्या मनामध्ये ॲक्च्युली देवाने तो दृष्टांत तुम्हाला दिलेला आहे. तुमच्या अंतःकरणात तो दृष्टांत आहे, ती इच्छा आहे, ती सेवा करण्याचं ते दृष्टांत प्रभूंनी दिलेलं आहे. पण तुम्ही अजूनही देवाकडून थांबून आहात. अरे वर्षानुवर्ष की देवाने मला काहीतरी दाखवावं. नाही प्रियांनो, देवाचा दृष्टांत तुमच्या अंतःकरणात देवाने छापलेला आहे, तुमच्या अंतःकरणात, तुमच्या मनामध्ये. पण तुम्ही तो वचनानुसार पाहण्याची गरज आहे. तो वचनानुसार दृष्टांत आम्ही पाहण्याची गरज आहे, आणि अत्यंत गरज आहे प्रियांनो. तरुणांनो, तुम्हाला दृष्टांत होतील. मी काही गोष्टी तरुणांसाठी, मी फक्त तरुणांसाठी बोलत नाही आहे. मी इथं जे वचनामध्ये आहेत त्या प्रत्येक वचनातल्या व्यक्तीसाठी बोलत आहे की देवबाप तुमच्या जीवनामध्ये काही दृष्टांत देत आहे. पण त्या दृष्टांत आपोआप कार्यरत होत नाहीत. त्यासाठी तुम्हाला पावलं टाकावं लागणार आहेत, तुम्हाला पुढं जावं लागणार आहे. तुम्हाला देवाचं कार्य करण्यासाठी पुढं पावलं टाकायला लागणार आहेत. कारण देवबाप तुमच्या अंतःकरणामध्ये वचनातून काही गोष्टी दाखवतो. बऱ्याच वेळा जेव्हा तुम्ही पवित्र शास्त्र वचन वाचता, तुमच्या डोक्यामध्ये, तुमच्या डोळ्यासमोर ते दृष्टांत यायला लागतात आणि तुम्हाला असं वाटतं अरे हे मी करायला पाहिजे. हे दर्शन आहे, देवाने दिलेलं दर्शन वचनानुसार तुमच्या माझ्यामध्ये होतं. आणि प्रियांनो, ह्या दृष्टांताविषयी पवित्र शास्त्र खूप काही आम्हाला सांगतं. आम्हाला सांगते की आम्ही आमच्या डोळ्यांनी ते दृष्टांत पाहायला पाहिजे आहे. कारण जे काही तुम्ही पाहणार आहात ते तुम्हाला मिळणार आहे. जर तुम्ही ते पाहत नाही तर तुम्ही तिथपर्यंत पोचत नाही. मी तुम्हाला त्यातून काही गोष्टी सांगणार. आपण अब्राहमाच्या जीवनामधून तुम्हाला मी काय पहिली गोष्ट सांगतो. उत्पत्तीचं पुस्तक याचा 13वा अध्याय, उत्पत्तीचं पुस्तक 13वा अध्याय आणि 14 वचन आणि 15 वचन. पहिले 14 वचन वाचूया, फार महत्वाचं वचन आहे. ओके, समजून घ्या काय म्हटलेलं आहे त्या ठिकाणी. उत्पत्ती 13:14. लोट अब्रामापासून वेगळा झाल्यावर परमेश्वर अब्रामांना म्हणाला, तू आहेस तिथून उत्तरेकडे, दक्षिणेकडे, पूर्वेकडे व पश्चिमेकडे दृष्टी लावून पहा. लोट विभक्त झाल्यानंतर अब्रामा सांगते, देव बोलला तू जिथं आहेस तू चारी दिशेकडे दृष्टी लाव, तू पहा. ओके, तू पहा, ऐका. मग 15 वचन काय सांगतं पहा. कारण जो हा सर्व देश तुला दिसत आहे, ऐका, जे तुला दिसत आहे तो तुला व तुझ्या संततीला मी कायमचा देईन. ते तुला व तुझ्या संततीला मी कायमचा देणार आहे. म्हणजे लक्षात ठेवा, जो देवाच्या वचनानुसार अब्राहमाला देवाचं वचन आलं प्रिया, आणि देवाच्या वचनानुसार त्याला दर्शन आलं. जे तू पाहतोस माझ्या भावांनो, बहिणींनो, तुमच्या परिवारासाठी, तुमच्या जीवनासाठी दृष्टांत महत्वाचे आहेत. तुमच्या जीवनासाठी दृष्टांत असणं खूप गरजेचं आहे. जे तुला दिसतं, काय म्हटलेलं 15 वचनामध्ये, कारण जो हा सर्व देश तुला दिसत आहे. तुला दिसत, किती दिसत होतं त्याला मला माहित नाही. त्याला दिसत होतं फार थोडं,
कदाचित त्याची दृष्टी कदाचित 3 म्हणजे त्या ठिकाणी आपण असं म्हणू की ज्या ठिकाणी तो होता काही किलोमीटर तो पाहत असेल, 2 किलोमीटर 1 किलोमीटर मला कल्पना नाही, त्याची दृष्टी तिथपर्यंत गेली. जे तुला दिसत आहे पण तिथं नाही. मग देवबापाने त्याला चालायला लावलं. ही संपूर्ण देश पाहावाच. पुढं काय लिहिलेलं आहे? कारण जो हा सर्व देश तुला दिसत आहे तो तुला व तुझ्या संततीला मी कायमचा देईन. मी तुझी संतती पृथ्वीच्या रजकणासारखी करीन. कुणाला पृथ्वीच्या रजकणाची गणना करता आली तर तुझ्या संततीचीही गणना होईल. बर, उठ उठ उठ, या देशाची लांबी रुंदी फिरून पहा. पहा. तुला काहीतरी पाहण्याची गरज आहे. ह्या देशाची लांबी रुंदी तू फिरून पहा. जोपर्यंत तू पाहत नाही, तुला दिसत नाही, ते तुला मिळत नाही. माझ्या भावानं बहिणींनो, अब्राहमाने काही गोष्टी पाहिल्या आणि देवा स्तुती असो, जे अब्राहमाच्या वंशजाला यहुदी लोकांना ती गोष्ट मिळाली. किंवा आज अब्राहमाने प्रियांनो देवाने पाहिलं की तुझ्याद्वारे मी सर्व राष्ट्रांना आशीर्वादित करेल. देवा स्तुती असो, तुम्ही आणि मी त्या अब्राहमाच्या अभिवचनाच्या द्वारे आशीर्वादित झालो आणि आत्म्याविषयीचं वचन आम्हाला मिळालं. पण अब्राहमाने ह्या गोष्टी पाहायला सुरुवात केली. त्यांनी पाहायला सुरुवात केली की माझी संतती आकाशातल्या ताऱ्या एवढी आहे, माझी संतती वाळूच्या कणा एवढी आहे. जे तू पाहशील ते तुम्हाला देईल. आता हे जेव्हा प्रभू परमेश्वराने ही वचनं लिहिली, आमच्या बोधासाठी लिहिलेलं आहे की आम्ही ते पाहिलं पाहिजे. बरेच वेळा लोक ते पाहत नाही म्हणून त्यांच्या जीवनात ते मिळत नाही. त्यांच्या जीवनामध्ये ते त्यांना प्राप्त होत नाही. देवाने अशी काही आम्हाला एक क्षमता दिलेली आहे की आम्ही वचनाला किंवा गोष्टींना पाहू शकतो. आमच्या कल्पनेने, आमच्या जीवनातल्या गोष्टीने आम्ही ते दृष्टांत पाहू शकतो. देवाच्या आत्म्याकडून प्रियांनो ते दृष्टांत देवबाप आम्हाला देते, ती क्षमता देते देवाच्या वचनातल्या गोष्टी पाहण्यासाठी. पवित्र आत्मा तुम्हावर आणि तुमचे तरुण दृष्टांत पाहायला लागतील. ते दृष्टांत पाहतील, त्या वचनातून दृष्टांत येईल, त्या वचनातून त्यांना दृष्टांत प्राप्त होतील. हो, प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो योहानाच्या शुभवर्तमानाचा 5वा अध्याय आणि वचन 19. ओके, योहानाच्या शुभवर्तमानचा 5वा अध्याय आणि वचन 19. यावरून येशूने त्यांना उत्तर दिले, मी तुम्हाला खचित खचित सांगतो, पुत्र पित्याला जे काही करताना पाहतो त्या वाचून काहीही त्याला स्वतःहून करता येत नाही. ऐका प्रियांनो, या ठिकाणी पुत्र पित्याला जे काही करताना पाहतो त्या वाचून त्याला स्वतःहून काही करता येत नाही. आणि आता प्रश्न होता की पुत्राने कधी पाहिलं पित्याला काम करताना? तुम्ही म्हणाल की ज्यावेळेस पिता स्वर्गामध्ये होता आणि स्वर्गामधून पुत्र देखील त्याच्याबरोबर होता आणि त्यावेळेला त्यांनी पाहिलं. पण तुम्हाला एक गोष्ट स्पष्ट सांगतो प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्ताला ह्या जगामध्ये जेव्हा जन्म झाला त्याला बाळ म्हणून जन्माला, तो लहान बाळासारखा जन्मला, लहान बालकासारखा. लक्षात ठेवा, त्या ठिकाणी तो रडला, त्याने त्याच्या आईचे कपडे ओले केले. ही रियालिटी आहे. ओके, त्याला काही सर्व ज्ञान नव्हतं. बायबलमध्ये लिहिलेलं आहे की येशू ख्रिस्त आत्म्यामध्ये, शरीरामध्ये, ज्ञानामध्ये वाढत गेला. म्हणजे त्याच्या जन्मामध्ये जरी तो पूर्ण देव होता, त्याने आपलं देव पण सोडलं होतं आणि तो मानव घडला होता. ही बिकेम अ मॅन. तुमच्या माझ्यासारखा तो ज्ञानात वाढत गेला. मग त्या प्रभू येशू ख्रिस्ताने कधी पाहिलं पिता हे काम करताना? माझा विश्वास आहे जे जे काम प्रभू येशू ख्रिस्ताने केलं त्यांनी देवाच्या वचनामध्ये पाहिलं. त्यांनी स्तोत्र 146 मध्ये काही गोष्टी पाहिल्या असतील. आपण वाचूया प्रियांनो. माझी इच्छा आहे की जे येशू ख्रिस्तानी कामं केलेले आहेत त्यातल्या काही गोष्टी तिथं लिहिलेल्या आहेत. स्तोत्र 146 आणि त्यातले काही वचनं आपण वाचणार आहोत. ओके, स्तोत्र 146 आणि मला वाटतं 7व्या वचनापासून पुढे का
काय लिहिलेलं आहे 7 वचन? तो छळलेल्यांचा न्यायनिवाडा करीतो, हा. भुकेल्यांना अन्न देतो. फार महत्वाची जाचलेल्यांचा तो न्याय करतो, भुकेलेला अन्न देतो. येशू ख्रिस्तानी ज्या वेळेला तिथं भुकेले लोक पाहिले आणि त्या भुकेले लोकांमध्ये तोंड लावणाऱ्यांना अन्न द्या. गुरुजी आमच्याकडं 5 भाकरी 2 माश्या आहेत. ठीक आहे, माझ्याकडे घेऊन या. हे बापाचं काम आहे भुकेल्यांना अन्न देणं, नाही तर त्यांचा जीव कासावीस होईल. ते या ठिकाणी आलेले आहेत, त्यांची गरज भागवण्यासाठी त्यांनी पाहिलं की देव पिता भुकेल्यांना अन्न देतो आणि ते अन्न देण्याची क्षमता. पुढं परमेश्वर बंदिवानास मोकळे करीतो. येशू ख्रिस्तानी पाहिलं की परमेश्वर, यहोवा परमेश्वर, पिता परमेश्वर बंदिवानांना मोकळे. आणि ज्यावेळेस त्याच्या समोर ते भूतग्रस्त लोक येत होते त्यावेळेस त्यांनी पाहिलं की ह्या बाईला 18 वर्षापासून विकाराच्या आत्म्याने बांधून ठेवलेला आहे. किंवा तो गनेसरेतकराच्या भूतग्रस्ताला सैतानाने बांधून ठेवलेला आहे आणि ते येशू त्यांना मोकळं करत होता. त्यांना मोकळं, कारण त्यांनी पाहिलं यहोवा ते काम कर. देवाच्या वचनातून त्यांनी पाहिलं. पुढे जाऊया. हा, परमेश्वर आंधळ्यांना दृष्टी देतो. तो आंधळ्यांना दृष्टी, परमेश्वर आंधळ्यांना दृष्टी. त्यांनी पाहिलं की यहोवा परमेश्वर आंधळ्यांना दृष्टी देतो. मला वाटत नाही की येशू ख्रिस्ताच्या अगोदर किंवा जेव्हा येशू ख्रिस्त सेवा कार्य करत होता त्या अगोदर कुठलाही व्यक्ती आंधळ्यांना दृष्टी देऊ शकत होता. पण त्याने देवाचं वचन वाचत असताना कदाचित स्तोत्रामधून किंवा कधी आम्हाला पाहायला मिळतं अलिशाच्या सेवेमधून, एलियाच्या सेवेमधून किंवा संदेष्टांच्या सेवा कार्यामधून जे वचनं आलेली आहेत त्या वचनावर विश्वास ठेवून यहोवा हे करतो. मी यहोवाला करताना किंवा परमेश्वराला जे करताना, पित्याला जे करताना पाहतो त्या वाचून मी स्वतःहून काहीच करू शकत नाही. त्यांनी ते पाहिलं ते करताना आणि मग तो ते करायला लागला. पुढं परमेश्वर वाकलेल्यांना उभे करीतो. आम्हाला माहिती आहे त्या 18 वर्षाच्या वाकलेल्या स्त्रीला येशू ख्रिस्ताने उभं केलं. प्रियांनो, त्यांनी अशा काही गोष्टी पाहिल्या. आज मी तुम्हाला सांगतो हे पाहणं हे देवाच्या वचनानुसार होतं. आणि जेव्हा माझे लोक, माझे तरुण दृष्टांत पाहतील, ते वचनामध्ये बलवान होतील आणि त्यांना दृष्टांत दिसतील, ते पाहायला लागतील. माझ्या भावांनो बहिणींनो, मी तुम्हाला विनंती करतो की देवाचं वचन फक्त वाचू नका, ते पाहत जा. ते आपल्या कल्पनेमध्ये पाहत जा, आपल्या मनामध्ये पाहत जा. जेव्हा तुम्ही ते पाहायला लागता त्यावेळेला तुमच्या जीवनामध्ये प्रियांनो जे येशू ख्रिस्तानी केलं ते तुम्ही करू शकाल. येशू ख्रिस्तानी स्पष्ट सांगितलं की पहा, जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो मी जे कृत्य करेल त्यापेक्षाही मोठी कृत्य करेल. वाव, किती अद्भुत गोष्ट आहे. पण किती वेळा आम्ही ह्या गोष्टी पाहतो, आम्ही आमच्या कल्पनांनी बऱ्याच गोष्टी पाहतो. मी तर पाहिलेलं आहे की ज्या वेळेला एखादा व्यक्ती आजारी पडतो, काहीतरी दुखणं सुरू होतं, त्यावेळेला तो आपली प्रेतक्रिया पाहतो. तो पाहतो की मी मरायला लागलेलो आहे. काही लोक स्वतःला पाहतात थोडासा काही गोष्ट घडल्यानंतर की बाबा सर्दी झाल्यानंतर मला फ्लू झालेला आहे, मी आता ॲडमिट झालेलो आहे, असं पाहायला लागतात. ही नकारात्मक कल्पना करण्याची क्षमता वाढली. काही लोक अजून काही गोष्टी पाहतात कारण त्यांना दुसऱ्या कल्पना येतच नाहीत. त्यांना का? कारण त्यांच्या मनामध्ये देवाच्या वचनाच्या कल्पना नसतात. देवाच्या वचनाद्वारे ते कल्पना करत नाहीत. तर ते ह्या जगाच्या द्वारे जे काही टी व्हीवर पाहतात, मोबाईलवर पाहतात, यूट्यूबवर पाहतात, नेटफ्लिक्सवर पाहतात, जे काही, त्यामुळं त्यांचे मनाच्या कल्पना ज्या आहेत भ्रष्ट झालेल्या आहेत. ते आपल्या मनातल्या कल्पना देवासमोर आणत नाहीत आणि त्याला मान वाकवायला लावत नाहीत. त्या कल्पनामध्ये ते वाहवत जातात आणि त्यांच्या शरीराला ते भ्रष्ट करतात. ऐका माझ्या भावांनो बहिणींनो, ह्या कल्पना फार महत्त्वाच्या आहेत की ज्या कल्पना आम्हाला देवाच्या वचनानुसार असायला पाहिजे. आम्हाला ते युद्ध लढायचं आहे. ते युद्ध आमच्या मनामध्ये आणि विचारामध्ये.
त्यांचे दृष्टांत प्राय होत नसत, त्यांना दृष्टांत होत नसत, कारण तिथं वचन दुर्मिळ होतं. वचन दुर्मिळ होतं. आणि ही रियालिटी आहे. तरुणांनो, तुमचं वय किती आहे मला माहीत नाही. आज तुम्ही 75 वर्षाचे का असताना जर तुमच्यामध्ये देवाचं वचन आहे तर देवा तुम्हाला एक दृष्टांत देत आहे आणि ते दृष्टांत पूर्ण करणार आहे. तो म्हणाल की पास्टर माझं 75, होय 75व्या वर्षी देखील देव परमेश्वर तुम्हाला दृष्टांत देऊ शकतो जर तुम्ही देवाच्या वचनामध्ये आहात तर. देवासाठी प्रियांनो असं काही नाही की तुम्हाला शारीरिक तंदुरुस्त असण्याची गरज आहे. देव परमेश्वर तुमच्या वयाकडं नव्हे तर तुम्ही कसे उपलब्ध आहात त्याकडं पाहत आहे. मी तुम्हाला कितीतरी उदाहरण देऊ शकतो की ज्यांची सेवा वयाच्या 60 वर्षानंतर सुरू झाली, 65 वर्षानंतर सुरू झाली आणि त्यांनी महान कार्य करून गेले. मात्र ते देवाच्या वचनामध्ये भरलेले होते, कारण देव त्यांना, पवित्र आत्मा देवाच्या वचनाद्वारे तुम्हाला दृष्टांत देतो. प्रियांनो, आज तुमच्या तरुणास दृष्टांत होतील. मला वाटत नाही ज्यावेळेस पवित्र आत्मा त्यावेळेस उतरून आला प्रेषणच्या कृत्यामध्ये त्यांना लगेच दृष्टांत झाले. तिथं कुठं उल्लेख केलेला नाही आहे, पण त्यांना अन्य भाषेत बोलण्याची, देवासंगती बोलण्याची क्षमता प्राप्त झाली आणि ते देवासंगती बोलू लागले. पण जसं जसं प्रभूचं आपण कार्य पाहतो की जे वचनामध्ये भरले त्यांना दृष्टांत मिळत गेले. पावलाला सेवा कार्याचं दृष्टांत झालं, पेत्राला यहुदी लोकांमध्ये सेवा कार्याचं दृष्टांत मिळाला. आम्हाला पाहायला मिळतं जे वचनात भरलेले आहेत त्यांना वेगवेगळे दृष्टांत मिळाले. फिलिप्पाला शमरोन शहराचा दृष्टांत मिळाला. त्याच फिलिप्पाला अरण्यामध्ये त्या षंडाला भेटण्याचा, कुशी षंडाला भेटण्याचा दृष्टांत झाला, कारण देवाचा आत्मा त्यांना मार्गदर्शन करत होता, कारण ते देवाच्या वचनामध्ये होते. प्रियांनो, दृष्टांत असणं खूप गरजेचं आहे. येशू म्हणाला, मी स्वतःहून काही करू शकत नाही जोपर्यंत पिता करताना मी पाहत नाही. तुम्ही काय पाहताय? तुम्ही स्वतःला काय पाहताय? माझ्या भावांनो, बहिणींनो, आज मी तुम्हाला विनंती करतो, तुम्हाला तेच पाहायचं जे देवबाप तुम्हाला दाखवत आहे. देवाच्या वचनातून पाहायला सुरुवात करा. नाही तर तुमच्या हे जे आत्मिक युद्ध आहे, कल्पनांचं युद्ध आहे. तुम्ही त्या कल्पनामध्ये वाहवत जाता आणि त्या कल्पनाच्या द्वारे आपल्या देहाला मलिन करता असं म्हटलेलं आहे. प्रत्येक कल्पना आम्ही ख्रिस्तापुढं मान वाकवायला लावतो असं बायबलचं वचन सांगतं. प्रत्येक कल्पना वाचायची गरज नाही. 2 कोरिन्थीपत्र 10 अध्याय 4 आणि 5 वचनामध्ये आमचं आत्मिक युद्ध सांगितलेलं आहे. त्यामध्ये सांगितलेलं आहे की आम्ही आमच्या प्रत्येक कल्पना त्या ख्रिस्तासमोर मान वाकायला लावतो. कल्पना कुठून येतात? विचाराद्वारे येतात. नकारात्मक कल्पना का नाही आम्ही देवाच्या वचनाच्या कल्पना कराव्यात. आज मी तुम्हाला त्या दृष्टांताबद्दल बोलणार आहे, जे दृष्टांत फार महत्वाचा. प्रियांनो, हबक्कूकच्या पुस्तकामध्ये 2 अध्याय आणि पहिलं 1 ते 3 वचनामध्ये आम्हाला काही दृष्टांताबद्दल पाहायला मिळतं आणि आपण ते पाहूया. माझ्या भावांनो, बहिणींनो, आज देवाचा आत्मा तुमच्या अंतःकरणात काही दृष्टांत देत आहे. कदाचित ते तुमच्या परिवाराबद्दल दृष्टांत असू शकेल, कदाचित तुमच्या सेवेबद्दल दृष्टांत असू शकेल. तुमच्या जीवनातील प्रत्येक भागामध्ये देवबाप तुम्हाला दृष्टांत देऊ इच्छितो. प्रियांनो, वाचूया आपण काय म्हटलेलं त्या ठिकाणी. हबक्कूक 2 अध्याय 1 ते 3 वचनं वाचूया. मी आपल्या पहाऱ्यावर उभा राहीन, मी आपल्या पहाऱ्यावर उभा राहीन, किल्ल्यावर पहारा करीन. तो मजबरोबर काय बोलेल आणि माझ्या गाराण्याविषयी त्यास मला काय उत्तर देता येईल ते मी पाहीन. पहा, नोट डाऊन करा. मी पहाऱ्यावर जाईन, मी उभा राहीन, मी तो काय बोलतो हे मी काय करेन? पाहीन. ऐकेन म्हटलं नाहीये, मी पाहीन. मला ज्यावेळेस मी ते वचन वाचत होतो, अरे बापरे, पहाऱ्यावर उभं राहणं म्हणजे प्रार्थनेच्या जीवनात जाणं. पहाऱ्यावर उभं, मी कुठं जाईन? वाच पहिलं वचन, परत वाच. मी आपल्या पहाऱ्यावर उभा राहीन, किल्ल्यावर पहारा करीन. किल्ल्यावर वर चढेन, म्हणजे मी वरच्या बाजूला
किल्ल्यावर जाऊन पहारा करेन. बरं, तो मजबरोबर काय बोलेल आणि देवा माझ्या माया सांगते काय बोलेल आणि माझ्या गाऱ्हाण्याविषयी त्यास मला काय उत्तर देता येईल ते मी पाहीन. हे मी पाहीन. पाहणं खूप गरजेचं आहे. मग पुढं दुसरं वचन वाचा. मग परमेश्वराने मला उत्तर दिले की पहा, आता परमेश्वराने, आता हबक्कुकनी काहीतरी पाहिलेलं आहे, त्याने काहीतरी दृष्टी लावली, मग देवाने उत्तर दिलं. पुढं, हा दृष्टांत लिहून काढ. हा दृष्टांत लिहून काढ. बर, पाट्यावर ठळक लिही, तो लिहिताना पाटीवर ठळक लिही. बर, म्हणजे कोणीही तो वाचून धावत सुटावे. जो कोणी तो वाचेल तो वाचून तो धावत सुटेल. बर, कारण हा दृष्टांत नेमिलेल्या समयासाठी आहे. प्रियांनो, हा दृष्टांत नेमलेल्या काहीतरी लिहिलं गेलेलं आहे. ते वाचल्यानंतर लोक त्या वचनातून दृष्टांत पाहणार आहेत आणि जो कोणी ते वाचेल, फक्त प्रियांनो, ते लोक धावत सुटणार आहेत. आणि तो शेवटास जाण्यास आपणच नेट करीत आहे. आणि तो दृष्टांत स्वतः शेवटास जाण्यास नेट करणार आहे. तो फसावयाचा नाही. तो फसावायचा नाही. तिसरं वचन वाचलं का पूर्ण? हा. त्यास विलंब लागला तरी त्याची वाट पहा. त्याला विलंब लागेल कदाचित, पण त्याची वाट पहा, तो येईलच. तो येईलच. त्याला विलंब लागावयाचा नाही. त्याला विलंब लागावायचा नाही. दृष्टांत पूर्ण होणार आहे. दृष्टांत लिहिला गेला पाहिजे. दृष्टांत पाहण्याची गरज आहे. देवाच्या वचनातून, देवाच्या शब्दातून, देवाच्या वचनातून आम्हाला प्रभू परमेश्वर दृष्टांत देत आहे. ते दृष्टांत आम्हाला लिहून काढायची गरज आहे. माझ्या भावांनो बहिणींनो, तरुण दृष्टांत पाहतील. ऐका, मी माझ्या जीवनामध्ये गोष्ट सांगतो. मी देवाला मागितलं, दे बापा, मला तुझ्या इच्छेप्रमाणे काम करायचं, मला माझं काम करायचं नाही. आणि मी माझ्या जीवनातल्या सुरुवातीला प्रभूच्या सेवेमध्ये आलो, मंडळीची स्थापना झाली. त्यानंतर देवापा तुला काय हवं आहे, ह्या मंडळीमधून काय करायचं. आणि मी देवाला मागत होतो, खूप प्रार्थना करत होतो. मी काही दिवस वेगळे काढून ठेवले, उपवास प्रार्थना केल्या मी देवाला. आणि मला असं वाटलं काहीतरी मला दृष्टांत दिसेल, मला काहीतरी. आणि अचानक एक दिवस बसलेलो असताना येशू ख्रिस्तानी मला ते वचन दिलं की ह्या खडकावर मी माझी मंडळी रचीन आणि तिच्याबद्दल अधोलोकाच्या द्वाराचे काहीच चालणार नाही. आणि ज्यावेळेस ते वचन माझ्यासमोर आलं, अरे येशू ख्रिस्त मंडळी रचनाचं काम करत आहे, हा त्याचा दृष्टांत आहे, तो त्यांनी लिहून ठेवलेला आहे. मी म्हटलं, प्रभू त्या दृष्टांतामध्ये मला जॉईन करून घे. मी त्या दृष्टांत, जो तुझा दृष्टांत आहे तो माझा दृष्टांत असणार आहे. आणि त्यानंतर मी मंडळीबद्दल अभ्यास करू लागलो. आणि प्रियांनो, प्रभू माझ्या सांगते बोलला. त्या मला अजूनही आठवतं की एक दिवस देवबापाने माझ्या जीवनामध्ये, मी असाच प्रार्थना करत होतो, ह्या वचनावर मनन करत असताना देवबापाने, मी प्रभूमध्ये नव्हतो त्यावेळेला मी खूप ट्रेकिंग करायचो, माउंटेनिअरिंग करायचो. एकदा मी नाशिक ते गोवा चालत चाललो होतो आणि अचानक एक दिवस मला वाटतं रायगड जिल्ह्यात का कुठल्या तरी जिल्ह्यामध्ये मी होतो, आठवत नाही मला. आणि तिथं अशी काही मुलं बसलेले होते. आता तुम्हाला सांगतो, मला प्रभूची ओळख नव्हती, माझं तारण झालं नव्हतं. आणि त्या ठिकाणी बसलेल्या मुलांना मी एक प्रश्न विचारला. तो का विचारला अजूनही मला माहीत नाही. मी त्यांना म्हटलं, अरे तुम्हाला येशू माहीत आहे का रे? आणि ते म्हटले, इथं येशू बिशू कोणी राहत नाही. ही घटना घडली जेव्हा मी प्रभू नव्हतो त्यावेळेस घडलेली घटना. मी ज्या वेळेला 1997 मध्ये गुडघ्यावर प्रार्थना होतो, अचानक ती घटना माझ्या समोर इतक्या स्ट्रॉंगली आली आणि मला असं वाटलं, अरे ह्या महाराष्ट्रातल्या जिल्ह्यांमध्ये, गावांमध्ये येशू माहीत नाही. ते म्हणतात येशू नावाचा व्यक्ती तर राहत नाही, आम्हाला त्यांनापर्यंत येशू न्यायला पाहिजे. आणि मला असं वाटलं की देवाने, प्रियांनो, मला वेगळं काही दृष्टांत किंवा मला काही झालं नाही, पण त्या आठवणी ज्या आहेत त्या आठवणी प्रखरतेने माझ्या अंतःकरणात आल्या. आणि त्या दिवसापासून मंडळी रोपणासाठी मी प्रार्थना करू लागलो. 1997 मध्ये ही घटना घडली. इसवी सन 2000 मध्ये मी माझा दृष्टांत लिहून काढला. मी महाराष्ट्रामध्ये 1000 मंडळ्या स्थापन करेन, हा दृष्टांत मी लिहून काढला. माझ्या भावांनो बहिणींनो,
तो मला काहीतरी देवाने कुठं दिला नाही, मला फक्त त्याचा प्रारंभ झाला देवाच्या वचनापासून. त्यानंतर मला ती गोष्ट आठवली जी ती अशा मला कळाली नाही मी असं का केलं. मला येशूची ओळख नव्हतं, मी ख्रिस्ती होतो पण मला येशूची ओळख नव्हती. मी त्या तरुणांना येशूबद्दल का विचारलं हे मला माहीत नाही आहे, पण मी विचारलं. ती घटना माझ्यासाठी एक आव्हानात्मक घटना ठरली. त्या दिवसानंतर मी मंडळी रोपणाच्या कार्यामध्ये सुरुवात केली. मंडळीला सांगितलं, चर्चला सांगितलं आपण मंडळ्या स्थापन करणार आहोत. मी लिहायला सुरुवात केली. त्याला विरोध झाला. काही लोक म्हटले नाही आम्हाला तसं करायचं नाही आहे. काही लोक मंडळी सोडून गेले. म्हटलं नाही, देवाचं वचन आम्हाला मिळतं की आम्ही मंडळ्या स्थापन करायला पाहिजे, गरज आहे. देवा स्तुती असो प्रियांनो. ती घटना तिथून झाली आणि आज काही प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या मंडळ्या स्थापन झाल्यात, होत आहेत आणि अधिक वाढणार आहेत. शेकडोनी मंडळ्या महाराष्ट्रामधून मध्य प्रदेशमध्ये त्या गेलेल्या आहेत, बिहारमध्ये आहे, ओरिसामध्ये आपली मंडळी आहे. पण हा दृष्टांत जो आहे तो त्यावेळेला लिहून काढला. महाराष्ट्र चित्र मी तयार केलं. त्या ठिकाणी मी लिहिलं की मला ह्या मंडळ्या स्थापन करायच्या आहेत. डोळ्यासमोर ते चित्र ठेवलं. ते लिहून ठेव, ते स्वतःच पूर्ण ते जाणार आहे. माझ्या भावानं बहिणींनो, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. बायबलचं वचन सांगतं दाविदाच्या बाबतीमध्ये. आपण वाचूया प्रसंगी कृत्याचा 13वा अध्यायाचं 36 वचन. प्रसंगी कृत्याचा 13वा अध्याय आणि 36 वचन आपण वाचूया. कारण दावीद आपल्या पिढीची देवाच्या इच्छेप्रमाणे सेवा करून झोपी गेला. ऐका, दाविदाने त्याच्या पिढीची म्हणजे दाविदाच्या काळामध्ये जे लोक होते त्या लोकांची सेवा केली देवाच्या इच्छेप्रमाणे. आज ह्या पिढीमध्ये जर तुम्ही आहात तर देव परमेश्वराला मागण्याची इच्छा आहे की देवा तुझी काय इच्छा आहे, मी काय करू, मी आता दृष्टांत काय ठेवू, तुझी काय इच्छा आहे. दाविदाने देवाच्या इच्छेप्रमाणे त्या पिढीची सेवा केली आणि त्यांनी त्याचं काम पूर्ण केलं. आजच्या पिढीमध्ये तुम्ही आहात, आजच्या जनरेशनमध्ये तुम्ही आहात. कदाचित माझं जनरेशन काही दिवसामध्ये संपेल, काही वर्षांमध्ये संपेल. पण एक लक्षात ठेवा प्रियांनो, नॉट नेसेसरी की प्रत्येक ज्या जनरेशनमधून काम सुरू झालं त्याचा शेवट तोच व्यक्ती करेल. नाही, देवाने मोशेला बोलवलं. मोशे, माझ्या लोकांना तू दुधामधाच्या देशामध्ये घेऊन जाई. देवाची परिपूर्ण इच्छा होती मोशेने घेऊन जावं, पण त्या काही काळामध्ये मोशेने ती पूर्ण केली नाही. पण मोशेने एक फार महत्त्वाची गोष्ट केली प्रियांनो. मोशेने एक दुसरं जनरेशन उभं केलं. त्याने देवाच्या सेवकांना उभं केलं आणि यहोशुवाने ते फुलफिल करताना आम्हाला पाहायला मिळतं. आणि आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. ही एक गोष्ट लक्षात ठेवा. तुम्ही तुमच्या जीवनामध्ये दृष्टांत जे देवबाप देतो ते लिहायला पाहिजे. कदाचित ह्या मंडळीच्या दृष्टांतामध्ये तुम्ही सहभागी आहात. ऐका, देव परमेश्वराने तुम्हाला इथं जुळवलेलं आहे किंवा जुळवत आहे तुमच्या मंडळीच्या दृष्टांतामध्ये, आणि त्यामध्ये तुम्ही देवाच्या इच्छेनुसार काय काम करू शकता त्याकडे लक्ष द्या. कारण तो प्रियांनो दृष्टांत पूर्ण ते जाणार आहे. देवाचं कार्य, जर देवाची योजना आहे, प्रभू येशूची ही दृष्टांत आहे की मी माझी मंडळी स्थापेन. तेवढंच नव्हे तर मंडळीच्या द्वारे ह्या युगातील आकाशातील अधिकाऱ्यांना, अधिपतींना देवाचं ज्ञान शिकवावी त्याची योजना आहे. त्या वचन मला प्रगट होत गेलं. अरे म्हटलं, मंडळीच्या द्वारे देवबाप कार्य करू इच्छितो. आज लोक मंडळीच्या बाहेर जाऊन काम करायचा प्रयत्न करतात, सेवा कार्य. प्रियांनो, ते स्वार्थिकाचं काम आहे, ते गरजेचं आहे. पण ते पाचारण तुम्हाला आहे का? ते दृष्टांत तुम्हाला देवाकडून मिळालेलं आहे का? पावलाने जाऊन मंडळ्या स्थापन केल्या, त्या मंडळांना वाढवलं, तिथलच्या पुढाऱ्यांना वाढवलं आणि त्या मंडळ्या सोपवून त्यांनी दिल्या आणि देवाचं कार्य वाढत गेलं. प्रभू करो प्रियांनो, तुमच्या जनरेशनमध्ये देवाकडून तुम्ही देवाची सेवा कार्य करणारे लोक बनावं, हीच माझी इच्छा आहे. माझे तरुण दृष्टांत पाहतील. आणि एक लक्षात ठेवा प्रियांनो,
तुम्हाला महत्त्वाची गोष्ट सांगतो, जे पारितोषिक त्या पुढाऱ्याला मिळणार आहे तेच पारितोषिक त्या पुढाऱ्याच्या दृष्टांताला जे सपोर्ट करतात सेम पारितोषिक, त्यापेक्षा वेगळं काही असणार नाही. काही लोकांना वाटत नाही 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 त्यांना स्वर्गामध्ये नाही. जो तुम्हाला छोटंसं काम आहे आणि त्या दृष्टांतामध्ये तुम्ही सपोर्ट करताय, त्या दृष्टांतामध्ये तुम्ही चालत आहात, ते दृष्टांत तुम्ही स्वतःला पाहतात, तुम्ही एकाग्र झालेला आहात, तर तेच पारितोषिक तुम्हाला मिळणार आहे. मग कदाचित तुम्ही आर्थिकरित्या सपोर्ट करत असाल, स्वतः लोकांची काळजी घेत सपोर्ट करत असाल, जे काही आहे दे परमेश्वर त्या दृष्टांतामध्ये जसा रिवॉर्ड्स किंवा पारितोषिक त्या पुढाऱ्याला मिळणार आहे तेच पारितोषिक त्या दृष्टांताला घेऊन पुढे जाणाऱ्या प्रत्येकाला मिळणार आहे. दॅट्स फॉर शुअर 100%. आणि एक लक्षात ठेवा प्रियांनो, जेव्हा दृष्टांत येतो बदल झाल्याशिवाय राहत नाही. जीवन बदलतात, जागा बदलतात. हो, दृष्टांतामध्ये दरवेळेस बदल घडतो. माणसं बदलतात, लोकांचे जीवन बदलतात. बदल हा निश्चित आहे. पण जिथं दृष्टांत नाही तिथं लोक सैरावैरा पळतात. माझा एवढंच तुम्हाला आज आव्हान आणि चॅलेंज आहे की देवाच्या आत्म्याकडे थांबून राहा आणि देवाला म्हणा, देवा तो दृष्टांत माझ्या अंतःकरणामध्ये पेरला जाऊ दे, बिंबला जाऊ दे. आज गरज आहे प्रियांनो. एक तुम्हाला मी गोष्ट सांगतो की तुमच्या अंतःकरणात, माझ्या अंतःकरणात हा फक्त सेवेचा दृष्टांत नाही, जीवनातील प्रत्येक भागामध्ये तुमच्या परिवाराचा दृष्टांत तुम्हाला असला पाहिजे, तुमच्या स्वतःच्या जीवनाचा दृष्टांत असला पाहिजे. ज्या वेळेला तुमच्या जीवनामध्ये एखादा आजार येतो, एखादा प्रश्न येतो, त्यावेळेला तुम्ही स्वतःला असं म्हणता, आता तर मी मरणार आहे रे, मी आता संपणार आहे रे. आणि मग तुम्ही त्यासाठी रडत बसता का? परवाच्या दिवशी एक छोटीशी क्लिप मी ब्रदर दिनाकरांची पाहत होतो. त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये अशी परिस्थिती होती की जे दोन्ही लंग्स खराब झाले होते. तो ग्रॅज्युएशनमध्ये नापास झालेला व्यक्ती होता. त्याला कुठला आर्थिकरित्या मदत नव्हती, पण देवबापाने त्याचा इतका महान वापर केला. मला वाटतं वयाच्या 85 वर्षापर्यंत ते जिवंत होते. देवाच्या सेवकाने वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन सुवार्ता कार्य केलं. आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो माझ्या भावांनो आणि बहिणींनो, स्वतःला मेलेलं पाहू नका, स्वतःला सेवा करताना पहा. जेव्हा केव्हा माझ्या जीवनामध्ये समस्या येतात, समस्या ह्या रियालिटी आहेत, येतात, वेगवेगळ्या प्रकारे येतात. मी स्वतःला पाहतो, मी त्या समस्यातून बाहेर निघालेलो आणि देवाची अधिक सेवा करताना मी स्वतःला पाहतो. देवाच्या वचनानुसार मी पाहतो. देवाचं वचन सांगतं की माझ्याबद्दल, तुमच्याबद्दल, माझ्या मनात तुमच्याबद्दल जे विचार आणि कल्पना आहेत त्या भरपूर आहेत. पण तुम्ही काय करता? ते विचार आपल्या स्वतःजवळ ठेवता का? वाळूच्या कणा एवढे आहेत. स्तोत्र 139. ओके, स्तोत्र 139. माझी इच्छा आहे तुम्ही ते वाचावं म्हणून. ओके, फार चांगलं आहे, कारण ते आम्हाला कळणं गरजेचं आहे. ओके, 17 वचन, स्तोत्र 139 17 वचन. हे देवा, मला तुझे संकल्प किती मौल्यवान वाटतात. त्यांची संख्या किती मोठी आहे. माझ्यासाठी जे संकल्प आहेत ती फार मोठी आहेत. पुढं, ते मी गणू लागलो तर वाळूच्या कणापेक्षा अधिक ठरतील. मला जाग येते तेव्हाही मी तुझ्या जवळच असतो. हालेलुया. त्या वाळूच्या कणापेक्षाही ते अधिक संकल्प. आणि ते कुठं लिहिलेले आहेत माहितीये का? ओके, 16 वचन. मी गर्भात पिंड रूपाने असताना तुझ्या नेत्रांनी मला पाहिले आणि माझा एकही दिवस उगवण्यापूर्वी ते सर्व तुझ्या वहीत नमूद करून ठेवले होते. सर्व तुझ्या वहीमध्ये नमूद केलेलं आहे. आणि ती वही प्रियांनो हे देवाचं वचन आहे. ज्यावेळेस तुम्ही आणि मी ह्या वचनामध्ये देवाचं वचन पाहायला लागतो प्रियांनो, ते संकल्प, ते बेत तुम्हाला दिसायला लागतात. प्रभू करो तुम्हाला प्रभू ती कृपा देव आणि पवित्र आत्मा तुम्हाला तो दृष्टांत देव. येत्या दिवसामध्ये वचनामध्ये भरलेलं जीवन जगा. देवाचं वचन पहा, देवाचं वचन आपल्या हृदयावर लिहा आणि तुम्ही प्रियांनो दृष्टांत पाहायला सुरुवात कराल. आम्हाला
सर्वात मी ते वचन वाचलं होतं पहिले शमूएलाचं पुस्तक याचा 3 अध्याय आणि पहिलं वचन. त्या काळामध्ये त्यांना दृष्टांत होत नाही, कारण देवाचं वचन तिथं दुर्लभ होतं, देवाचं वचन उपलब्ध नव्हतं. आज देव परमेश्वर त्याचं वचन तुम्हाला देतो आहे. त्याने देवाचं वचन दिलेलं आहे. काही काही लोकांसाठी ते वचन त्या तिथं वरच आहे. काही काही लोक काही वेळ ते वापरतात, पण जेव्हा ते वचन तुमच्यामध्ये येतं तुम्हाला दृष्टांत होतात, देवाचे दृष्टांत होतात. आणि ते दृष्टांत आम्हाला शोधायला पाहिजे, ते त्या वचनामध्ये आहेत. वचनात वेळ घालूया, पवित्र आत्मा त्या वचनातून तुम्हाला प्रगट करेल. प्रियांनो, त्या शमूएल बाळाला त्या 3 अध्यायामध्ये असं लिहिलेलं आहे की ज्यावेळेस शमूएल बाळ जिथं देवाचा कोश ठेवला होता तिथं झोपला होता. देवाच्या कोशामध्ये देवाची आज्ञा होती, देवाचं वचन होतं. तिथं शमूएल बाळाला आवाज गेला, शमूएला शमूएला. शमूएलाला माहीत नव्हतं, तो एलीकडे गेला. आणि ती स्टोरी वाचत जा, तुम्हाला समजेल. जिथं देवाचं वचन आहे तिथं दृष्टांत आहे. माझे तरुण दृष्टांत पाहतील. आज मी तुम्हाला विनंती करतो प्रियांनो, तुमच्या जीवनाबद्दल, तुमच्या सेवेबद्दल, मंडळीबद्दल देवबाप तुम्हाला दृष्टांत देत आहे. तुमच्या मंडळीमध्ये जे दृष्टांत आहे त्याच्याबरोबर सेवा कार्य करा. आणि प्रभू, आपण प्रार्थना करूया. स्वर्गीय पित्या, आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो. तुझ्या पवित्र सानिध्यामध्ये आम्ही आलेलो आहोत. ज्या रीतीने दाविदाने आपल्या वंशासाठी, आपल्या पिढीसाठी सेवा कार्य केलं, तसंच बापा आम्ही देखील आमच्या ह्या पिढीसाठी सेवा करून तुझ्या इच्छेप्रमाणे आम्ही ते कार्य करावं म्हणून तू आम्हाला सहाय्य कर. देवबापा, आम्ही प्रार्थना करतो, माझ्या प्रत्येक भावा बहिणीला कृपा दे. त्यांच्या अंतकरणात सांगतेस तू बोललास म्हणून तुला धन्यवाद. प्रभू, त्यांच्या हृदयामध्ये ते दृष्टांत येऊ दे, सेवेचे दृष्टांत. आणि तुझं कार्य आणि तुझ्या मंडळ्या ह्या महाराष्ट्रामध्येच नव्हे, भारत देशामध्ये वाहवत जाऊ दे, वाढत जाऊ दे. आणि तुझं कार्य पूर्णतेस धन्यवाद देतो, स्तुती करतो. प्रभू येशूच्या नावात मागतो म्हणून तो ऐक. आमेन. देवबाप तुम्हा सर्वांना आशीर्वादित करो. गॉड ब्लेस यू. थँक्यू.